तर आज मी बनवलेले आहे पोहे आणि आता पोह्यांचा नाश्ता आम्ही करणार आहे. एकीकडे चहा होत आहे, एकीकडे दूध बॉईल करून झालेलं आहे आणि आता आम्ही करणार आहोत ब्रेकफास्ट. आणि इथेही कोथिंबीर चिरलेली आहे, आपण पाहू शकता. तर आता हे पोहे कोथिंबीर टाकून रेडी आहे खाण्यासाठी आणि हे मी वैष्णवीला देत आहे. तर आज आठवडी बाजार आहे आणि आम्ही आलेलो आहोत बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी. इथे हरभऱ्याची भाजी मी बघत आहे आणि इतर भाज्या पण आहेत. तर चला आज बाजार पूर्णपणे पाहूया. इथे बघा गुरुवारसाठी तयारी, सगळी फुलं किती सुंदर विकायला आहेत, ताजी ताजी फ्रेश एकदम, आणि मन पण प्रसन्न होतं फुलांना पाहून. आज भाज्या खूप स्वस्त होत्या बाजारामध्ये आणि बऱ्याचशा भाज्या आम्ही घेतल्या. करडई घेतली, मेथी घेतली, मिरची, गाजर, बऱ्याचशा भाज्या आम्ही घेतल्या. तर मी पावभाजी आणि गाजरचा हलवा बनवणार आहे, त्याची रेसिपी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आम्ही बाजारामध्ये आहोत. आमच्या या आठवडे बाजारामध्ये ना बरेचसे गावरान भाज्या भेटतात आणि बऱ्याच रानभाज्यासुद्धा असतात. तर रानभाज्या मोस्टली बघायला भेटत नाही आणि त्याचे रेसिपीज पण नीट भेटत नाही. तर मी प्रयत्न करेल की जेवढं मला जमेल तेवढे रानभाज्यांची रेसिपी मी ब्लॉगमध्ये शेअर करत जाईल, जेणेकरून ज्यांना त्या भाज्या माहिती नाही आहेत तर भाज्या माहिती होतील, त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय असतील हे माहिती होतील आणि बरेच जण मग त्या भाज्या यूज करू शकतात. आणि तुम्ही जेव्हा बाहेर असं कुठे फिरायला जाता, गावामध्ये एखाद्या देवाला किंवा कुठे, तर तिथे मग तुम्ही त्या भाज्या घेऊ शकता आणि घरी जाऊन तुम्ही ती रेसिपी बनवू शकता. हादग्याची फुलं किती आहेत. आता आपण मागच्याच आठवड्यात खाल्ले. आंबट चुका बघ, दालच्या करून लय दिवस झाले ना. करायचं आहे का? घ्यायची का बघ? 20 वाली 10. गाजर घेते आणि काय करतो? कसं आहे गाजर? 30 किलो घ्यायचं का? आणि ती फुलं झालं वाटत. द्या ना. काय काय तू बोला. फळं देऊ? फळं? हा आता आम्ही बाजारात जाऊन आलो आहोत आणि बाजारातून आज मी काय काय आणलं आहे ते शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला पुढे जाऊया आणि पाहूया आज मी काय काय आणलेलं आहे बाजारातून. तर बघा, ही जी कपडे ठेवायची जी बास्केट आहे, तर ही मी 100 रुपयाला आणलेली आहे बाजारातून आणि भरपूर मोठी आहे. पहा, ही भरपूर मोठी आहे आणि आपण पाहू शकता ही देवीची किती छान अशी ही मूर्ती आहे. तर मला ही पाहत्या क्षणीच असं वाटलं की देवीला घरीच घेऊन यावं, तर मी हे घेतलं आहे. आणि देवीसाठी पहा, हे वस्त्रसुद्धा घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे वस्त्र
तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि काय माहिती देवीची इच्छाच होती की तिला आपल्या घरी यायचं होतं आणि माझी इच्छा झाली तर मी देवीला घेऊन आले. मी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत नाही, पण देवावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. ही एक बास्केट मी आणलेली आहे कांदा ठेवण्यासाठी. तर ही सुद्धा 100 रुपयाला आहे. आणि दुसऱ्या भाज्या बघा मी काय काय आणलेलं आहे. फ्लावर आणलेलं आहे, मेथी आणलेली आहे, पालक आणला आहे, गाजर आणलेलं आहे. गाजरचा हलवा करणार आहे आणि त्याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे. कोथिंबीर आणलेली आहे आणि शेपू आणलेला आहे. इथे वांगी आहेत आणि ही बघा ही आहे हरभऱ्याची भाजी. त्याचीसुद्धा रेसिपी मी शेअर करेल. आणि हे मोठे वांगे भरीतसाठी आणलेले आहेत. आणि ह्याच्यासोबतच बघा मी ही कानटोपी आणलेली आहे मिस्टरांसाठी. तर खूप छान आहे ही आणि खूपच अशी स्ट्रेचेबल आहे, व्यवस्थित आहे एकदम. क्वालिटी पण खूप छान आहे आणि वूलची आहे, प्युअर वूलन आहे. आणि सोबतच मी हे हँड ग्लव्ज आणले आहेत माझ्यासाठी. सो हे सुद्धा क्वालिटी खूप छान आहे ह्याची. मी दाखवते तुम्हाला. हे बघा वूलन आहे, हे पण थंडीच्या दिवसात घालण्यासाठी खूप छान आहेत हे ग्लव्ज. मी वैष्णवी इथं आता देवपूजा करत आहे. हे पहा दिवा लावलेला आहे, इथे धूप लावलेला आहे. आता ती शंखनाद करेल. हे आमचं रोजचं रुटीन आहे. आता ती तर बघा या पद्धतीने ही टोपी आहे आणि हे ग्लव्ज आहेत. खूपच छान ग्लव्ज आहेत, एकदम गरम आहेत, थंडीचे एकदम छान आहेत. आणि टोपी पण खूप गरम आहे. 120 रुपयाला टोपी आणि ग्लव्जसुद्धा 120 रुपयाला. छान आहे ना.